घेतली तरी 20 रुपयाला आहे, मोठी घेतली तरी 20 रुपयाला। ही पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल, सगळं पण तुम्हाला 20 रुपयाला मिळेल बघा। म्हणजे सगळं कलेक्शन 20 रुपयाला आहे। 60 रुपयाला डबा, हा स्टीलचा डबा म्हणजे 200 रुपयाचे 3, 240 रुपये डझन। म्हणजे तुम्ही ग्लास आहे, हा पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल। हे 20 रुपये काय? नमस्कार मंडळी, नवीन चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मी दिनेश रोडकर तुमच्यासाठी घेऊन आलो आज नवीन व्लॉग। तर मंडळी आता 2 गुरुवार झालेले आहेत आणि 2 गुरुवार बाकी आहेत। तर भरपूर महिलांचं म्हणजे टेन्शन वाढलेलं आहे की आता 4थ्या गुरुवार आपल्या घरी ज्या बायका येतील पूजेसाठी त्यांना आपण गिफ्ट म्हणून वाण काय देणार। तर तुमचं मी ते टेन्शन आता 10 मिनिटांमध्ये घालवणार आहे। तुम्ही पाहू शकता माझ्या मागे एक स्टॉल लागलेला आहे, तिकडे म्हणजे तुम्ही वाण म्हणून गिफ्ट करू शकता। त्याच्यामध्ये भांडी असणार, प्लेट्स असणार, टोप असणार, परत अजून म्हणजे हाऊस होल्ड आयटम असतात जे आपल्याला स्वयंपाकाच्या घरामध्ये लागत असतात, त्या सर्व इथे मिळतात आहे आणि खूप स्वस्त भावामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 50, 60 रुपयापर्यंत अशा वस्तू भेटतात। तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा। खूप छान असा मी 10 ते 15 मिनिटांमध्ये व्लॉग संपवणार आहे। तुमच्या कामाचा आणि उपयुक्त असा व्हिडिओ ठरणार आहे। तर चला मी आता तुम्हाला त्या स्टॉलवर घेऊन जातो आणि या स्टॉलवर कसं यायचं ते पहिले तुम्हाला दाखवतो। चला या स्टॉलवर तुम्हाला येण्यासाठी समोर पाहू शकता दादर ईस्ट आहे, मधुर लस्सी जिथे भेटते। दादर ईस्ट जेव्हा तुम्ही उतराल तेव्हा समोर तुम्हाला यावं लागेल। इकडे बघा तुम्ही पाहू शकता हे स्वर्ग म्हणून एक ह्याचं ज्योतिषांचं दुकान आहे आणि इथे बँक आहे बघा, द कल्याण जनता सहकारी बँक। त्याच्या खालीच तुम्ही पाहू शकता बघा इथे हा स्टॉल लावलेला छोटासा दादानी आणि दादाचं नाव प्रमोद आहे आणि यांच्याकडे खूप छान असे बघा तुम्ही भांड्यांचं कलेक्शन पाहायला मिळते बघा। आता आपण इकडे पाहू शकतो बघा ते पोऱ्या तळायला, परत इथे कालविते आहेत, परत चमचे सुद्धा आहेत तिकडे तुम्ही पाहू शकता। दादा हे कैसा है? हे छोटा वाला 50, बड़ा 100 का, और ये 100 रुपया, ये 20 रुपये काय? अच्छा, जे चम्मच जे चमचे आहेत ना तुम्हाला सगळे 20 रुपयाला पाहायला मिळतील बघा। हे पण सगळे चमचे तुम्हाला 20 रुपयाला, किती मोठे चमचे आहेत तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल। हे 50 रुपयाला आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा भात डाळ घेण्यासाठी आपल्याला जे कालविते सारखं लागतात चमचे ते पण आहेत बघा। छोटा पण कालविते, हे बी 20 रुपये का? चमचे टाईप जे सगळे आलेत नाही सगळं तुम्हाला 20 रुपयाला। म्हणजे तुम्ही बघा वाण म्हणून पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता। इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता बघा भात काढण्यासाठी पण इकडे मस्त थोडा मोठा चमचा आहे, हा 20 रुपयाला तुम्हाला ते पाहायला मिळत आहे। आणि हे बघा आपण गॅसवर ठेवतो, हे बी 20 रुपये का दादा? हे पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल। चहाची गाळणी बघा तुम्हाला, ही पण 20 रुपयाला, ही पण तुम्ही गिफ्ट म्हणून घेऊ शकता। दादाकडे तुम्ही अजून पण बघा चमचे आहेत, म्हणजे त्यांच्याकडे छोटे पण चमचे आहेत, मोठे पण चमचे आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता। तुम्हाला सगळं 20 रुपयाला पडणार आहे आणि वजनदार पण आणि हाईट पण याची तुम्ही पाहू शकता। आणि दादाकडे अजून पण कलेक्शन आपण पाहू शकता, त्यांच्याकडे रवे आहे, हे सगळे 20 रुपयाला आहे। दादा चाय का कप कैसा आहे? हे पण कप पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळणार। मोठा कप आहे, हा पण तुम्हाला 20 रुपयाला सिंगल आहे, तुम्ही पाहू शकता। हा ग्लास आहे, हा पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल। अजून दादाकडे पाहून घ्या बघा, हा पण मोठा ग्लास आहे, हा पण तुम्हाला 20 रुपयाला मिळेल। हा मोठा ग्लास आहे बघा तुम्ही पाहू शकता, वजनदार, हा पण तुम्हाला 20 रुपयाला मिळेल। यांच्याकडे दादाकडे वाट्या पण आहे। दादा वाट्या कैसा? वाटी सब, हे वाटी सब सगळे 20 तुम्ही पाहू शकता बघा। मी तुम्हाला एक दाखवतो बघा, ही वाटी पण तुम्ही घ्याल तुम्हाला 20 रुपयाला पडेल, म्हणजे 240 रुपये डझन। म्हणजे तुम्ही 12 पीस घ्याल तर तुम्हाला 240 रुपयाला पडतील बघा। ही पण प्लेट्स आहे, ही पण तुम्हाला 20 रुपयाला मिळेल, खूप मोठी प्लेट आहे ही। आणि बघा हा वाडगा आहे, हा वाडगा पण तुम्हाला 20 रुपयाला मिळेल बघा। माझ्या पंजामध्ये असा बसत पण नाही, एवढा मोठा वाडगा आहे तो, हा 20 रुपयाला आहे। त्याच्यापेक्षा मोठी साईज तुम्ही पाहू शकता बघा, हे पण मोठी साईज आहे 20 रुपयाची। मी हातात वाडगा घेतला, आता विकत दिला त्यांच्याकडनं बघा, किती मोठा वाडगा आहे, हे तुम्हाला 20 रुपयाला पडेल। इथे तुम्हाला स्टीलची प्लेट पाहायला मिळते बघा, ही पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल बघा। ही पण इथे तुम्हाला नक्षीदार डिझाईन आहे बघा याच्यामध्ये, ही पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल। ही पण तुम्हाला मोठी प्लेट आहे बघा, म्हणजे छोटी घेतली तरी 20 रुपयाला आहे, मोठी घेतली तरी 20 रुपयाला, एकच भाव आहे। हे बघा ही पण मोठी प्लेट तुम्हाला पाहायला मिळत आहे। मोठं गिफ्ट दिलं तर जरा वाटेल बाबा, आम्ही काहीतरी मोठं गिफ्ट दिलं बघा। तुम्हाला 20 रुपयाची प्लेट इथे पाहायला मिळत आहे। आणि दादाकडे अजून इथे सुद्धा खूप छान बघा, हे पण वजनदार आहे, ह्याच्यामध्ये नक्षीकाम तुम्हाला पाहायला मिळत आहे। 20 रुपये
सगळं 20 रुपयाला, सगळं कलेक्शन 20 रुपयाला आहे दादाकडे. ही पण प्लेट आहे दादा, हे बी प्लेट 20 रुपये ना बघा, ही पण 20 रुपयाला दादाकडे. हा छान दादा, हे कसा? हा तुम्हाला 80 रुपयाला वजनदार आहे, 80 रुपयाला पाहायला मिळेल. अजून दादाकडे पाहायला आपण टोप आहे, दादाकडे टोप पण आहे ॲल्युमिनियमचे. दादा टोप कसं आहे? हे 200ला 3 टोप तुम्हाला पाहायला मिळतील बघा. याच्यामध्ये तुम्ही चहा छोटासा म्हणजे काय भाजी बिजी सगळं तुम्ही याच्यामध्ये बनवू शकता. जर 1-2 जण घरामध्ये राहत असेल तुम्ही पाहू शकता. चहा हे पण मोठे पण तसेच ना, हे पण 200 पण, म्हणजे तुम्ही 200 रुपयाचे 3 तुम्हाला हे टोप पाहायला मिळते बघा. याच्यामध्ये डिझाईन्स आहे. दादाकडे एक किटली पण, हे कितीला? 140 रुपयाला तुम्हाला किटली पाहायला मिळते. त्याच्यामध्ये तुम्ही बघा तेल सुद्धा ठेवू शकता. दादाकडे तुम्ही पाहू शकता, दादाकडे कलेक्शन भरपूर आहे. म्हणजे 10 रुपयापासून 200 रुपयापर्यंत तुम्हाला सगळं कलेक्शन पाहायला मिळते. दादा जेवणाचा डबा कसा? हा 200 रुपयाला. याच्यामध्ये बघा 3 थर, त्याच्यामध्ये डाळ भाजी चपाती असं तुम्ही ठेवू शकता. 200 रुपयाला पाहायला मिळते बघा, छान. अजून दादाकडे हे पण टोप आहेत, हे पण तुम्हाला 200 रुपयाचे 3 मिळणार. याच्यामध्ये स्टीलचे टोप आहेत आणि डिझाईन आहे तुम्ही पाहू शकता. ह्याच्यामध्ये 3 साईज आहेत, 1 2 आणि 3, म्हणजे 200 रुपयाचे 3. खूप छान दादाकडे कलेक्शन पाहायला मिळत आहे. अजून इथे सुद्धा डबा पाहायला मिळते बघा, छान असं जेवणाचा डबा. दादा हा कसा? 60 रुपयाला डबा. हा स्टीलचा डबा तुम्हाला 60 रुपये, म्हणजे जर आपण कुठल्या दुकानात गेलं तर तुम्हाला जवळपास 100-120 रुपयाचा डबा तुम्हाला पाहायला मिळेल. हा इथं सिंगल डबल डबा आहे, हा 120 डबा तुम्हाला पाहायला मिळेल. हे बी 60 रुपये ना, हा पण तुम्हाला डबा 60 रुपयाला पाहायला मिळेल. खूप छान असं दादाकडे कलेक्शन आहे. दादाकडे मोठी सुद्धा भांडे आहे, म्हणजे ज्यांचं छोटं बजेट असतं ते लोक ते 10-20 वाले तुम्ही आयटम घेऊ शकता. थोडे मोठे बजेट वाले असतात तर दादा हे पेला कसं आहे? ते 20 वाले आहेत आणि हे 60 रुपयाला तुम्हाला पाहू शकता. किती मोठा ग्लास आहे बघा, हे लस्सी बिसी पिण्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरतं. अजून दादाकडे कुठलं आहे? दादाकडे अजून छोटे टोप पण सुद्धा पाहायला मिळतात बघा. चहा बनवायचे कसं दादा? 140 तुम्हाला पाहायला मिळेल. दुकानामध्ये गेला तर कमीत कमी 150-200 रुपयाची किंमत आहे. अजून दादाकडे काय? दादा हा टोप कसा आहे? हा 200 वाला टोप आहे दादाकडे. अजून आपण दादाच्या दुकानाच्या बाजूला जाऊया, इथे पण दादाकडे मोठे वाडगे तुम्हाला पाहायला मिळतात. हा डबा कसा? हा 100 रुपयाला. किती मोठा डबा आहे, 100 रुपये तुम्हाला पाहायला मिळतात. हे 40 रुपयाला प्लेट. 40 रुपये काय बापरे, केवढी मोठी याची तुम्ही जेवू शकता बघा मंडळी. 40 रुपयाची किती मोठी प्लेट आहे. ही 50 रुपयाला प्लेट आहे, ही 50 रुपयाला आहे. ही मोठी प्लेट 60 रुपये. आणि हे कसं आहे? अच्छा, म्हणजे बघा हे 80 आणि 100 रुपयाला तुम्हाला चाळणी बघायला मिळाली. गहू तांदूळ आपण दळतो ते 100 रुपया. बापरे केवढी मोठी चाळणी, बापरे केवढी मोठी चाळणी बघा, 100 रुपयाला मंडळी. लवकर दादाच्या स्टॉलला व्हिजिट द्या. खूप छान असं दादाकडे कलेक्शन पाहायला मिळत आहे. छान दादाकडे भाजी बिर्याणी ठेवण्यासाठी पण टोप आहे. हा कसा दादा टोप? हा 140 रुपयाला टोप आहे बघा. दादाकडे कढई सुद्धा पाहायला मिळत आहे. दादा कढई कशी? 220 ला आहे, 250 ला आहे. आपले वजन किती आहे? 250 रुपये. छान दादाकडे अजून छोटे पण. हे कसं आहे? हे 50 रुपयाला बघा. इकडे आपण तिकडे 40 ला बघितलेली 50 वाली, ही जर वजनदार आहे. आणि हे कसं दादा? हा 150 रुपयाला तुम्हाला बघा, खलबत्ता सारखा आहे. हे 60 रुपयाला आहे. हा 250 रुपयाला. हा पूर्ण वजनदार आहे. अजून दादाकडे काय पाहायला मिळतं? दादा ते डबे पण दिसतात ते छोटे. दादा हे कसं? हो दादा, हे डबे तुम्हाला 20 रुपयाला पाहिजे बघा. याच्यामध्ये तुम्ही घरी काय ना काय आपला मसाला, हळदी, परत काय आपण जेवल्यानंतर आपल्याला हे लागतात ना मुखवास बिकवास, ते सगळं आपण तुम्ही ठेवू शकतो. हे 20 रुपये डबे. कोणता पण डबा घ्या तुम्हाला 20 रुपयाला. और हे कसं आहे? हे बी 20. हे पण तुम्हाला बघा हळदी कुंकूचं भांडे पण तुम्हाला 20 रुपयाला पाहायला मिळेल. अजून दादाकडे कोणतं कलेक्शन आहे? चमचे कसं दादा? 60 रुपये डझन आहे, 100 रुपये डझन. हे तुम्हाला 60 रुपये डझन आहेत आणि हे तुम्हाला 100 रुपये डझन तुम्हाला पाहायला मिळते चमचे. छान. हे 60 वाले आहेत बघा, हे 100 रुपये डझन वाले. सॉरी, हे 100 रुपये डझन आहेत, 60 रुपये डझन आहे. छान दादाकडे कलेक्शन बघा, तुम्ही पाहू शकता. दादाकडे छोटा सा स्टॉल आहे. दादा कभी से कभी तक बैठते तुम? 1:30 बजे से लेके जो है 9:30 बजे. दुपारी 1:30 वाजता बसतात आणि रात्री 9:30 पर्यंत. तर तुम्हाला जर तुम्हाला इकडे यायचं असेल तुम्ही बघा, वरचं दुकान आहे आणि बाजूला ते
द कल्याण जनता सहकारी बँक आहे, त्याच्या खालीच दादांचं दुकान आहे आणि यांचं नाव प्रमोद आहे. तर तुम्ही इकडे दुपारी दीड ते रात्री 8:30 या टायमात तुम्ही कधी येऊ शकता. तर दादा आपका मोबाईल नंबर आहे ना, आम्ही दादाचा मोबाईल नंबर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला डिस्क्रिप्शन देत आहे. तर दादाच्या स्टॉलला लवकर तुम्ही व्हिजिट द्या. समोर पण तुम्ही बघा सोलंकी सुपर मार्केट आहे, त्याच्या बरोबर समोर दादाचं दुकान आहे. चांगला आहे 20 रुपयाला. हा व्हिडिओ बनवता मी पण ह्या प्लेट मला आवडल्या आहेत, तर मी ह्या प्लेट घेऊन चाललोय माझ्या बायकोसाठी. 12 प्लेट घेऊन चाललोय, म्हणजे 1 डझन घेऊन चाललोय. ही 20 रुपयाला प्लेट आहे, म्हणजे 240 रुपये. तर मी आता घेत आहे. चला तुम्ही पण या दुकानाला स्टॉलला व्हिजिट दे बघा.